नमस्कार. हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कोकणची काळी मैना करवंद याची माहिती घेणार आहोत. आपण बघू शकता की कोकणामध्ये आता सध्या करवंदाचा मोठ्या प्रमाणात भर आलेला आहे. आपण काय केलं आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की करवंदाच्या कशा प्रकारे चटणी केली जाते. तर ही जी हिरवी करवंद असतात त्याची अतिशय चांगली व उत्कृष्ट पद्धतीने चटणी केली जाते. तर आता मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यामध्ये आपली ही जी करवंद आहेत ती आता पिकायला लागले आहेत. आपण बघू शकता की ह्या ज्या झाडावरती कशा प्रकारे करवंद पिकले आहेत, म्हणजे एकदम काळी काळी झालेत. पण लक्षात घ्या की ह्या करवंदामध्ये पण असं असतं की काही करवंद असतात ती आंबट असतात, काही करवंद गोड असतात. तर आपण ते चाखून बघायला पाहिजे की कुठलं करवंद गोड आहे किंवा कुठलं आंबट आहे. तर ह्या करवंदापासून आपण जाम बनवतो किंवा लोणचं वगैरे बनवतो किंवा ते आपण असे सुकवून वगैरे पण खातो. तर ही आपल्या आरोग्यासाठी पण चांगली आहे. म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हा गुणधर्म असतो, तो आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे. आता आपण बघू शकता की रानामध्ये तुम्ही गेलात तर सर्वीकडे तुम्हाला ही करवंदाची जाळी बघायला मिळेल. पण काय होतं की रस्त्याच्या कडेला काही माणसं करवंद वगैरे विकायला बसलेले असतात. तर तुम्ही काय करा की त्यांच्याकडून पण करवंद विकत घ्या. म्हणजे काय होतं की ती माणसं दिवसभर रानामध्ये फिरतात व गोड आणि चविष्ट करवंद विक्रीसाठी आणतात. तेव्हा तुम्ही त्याला असं कमी भाव वगैरे करू नका. म्हणजे त्याचे काय पैसे वगैरे असतील ते तुम्ही द्या, कारण त्यांची पण एक प्रकारची मेहनत असते. कारण ही करवंद कशी, ह्या करवंदाच्या ज्या जाळी वगैरे असतात त्या मोठमोठ्या रानामध्ये असतात. म्हणजे छोट्या रानामध्ये पण असतात, पण मोठ्या रानामध्ये कसं एकदम ते मोठं जंगल वगैरे असतं. तर त्या मोठ्या जंगलामध्ये अतिशय चविष्ट आणि असे गोड गोड करवंद असतात. तर तिकडून त्यांना एवढा म्हणजे डोंगर कपाऱ्यातून एवढे त्यांना लांब करवंद घेऊन यायला लागतात. तर त्यांचं पण थोडंफार कष्ट असतं. तर तुम्ही पण असे तुम्हाला कोण माणसं वगैरे जर दिसली करवंद विकताना तर त्यांच्याकडून नक्कीच करवंद आहे, कारण ती करवंद कशी एकदम चविष्ट व खाण्यासाठी पण चांगले असतात. तर ह्या करवंदापासून कसं आहे, करवंद उन्हाळ्याची सुट्टी आली की करवंद खाण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच असते. म्हणजे कसं आहे, आपण उन्हाळ्यामध्ये आंबे किंवा काजू वगैरे खातो किंवा जे कोकम परत आपलं जांभूळ वगैरे, त्याबरोबर ही करवंद खाण्याची म्हणजे आपला जो कोकणचा जो रानमेवा आहे तो खाण्यामध्ये जी मजा आहे ती काही वेगळीच असते. म्हणजे कशी त्याची चव पण कशी एकदम नैसर्गिक. म्हणजे आपल्या ह्या कोकणातल्या जंगलामध्ये जे काय आपले नैसर्गिक ज्या काय वस्तू वगैरे भेटतात त्या चांगल्या दर्जाच्या असतात. म्हणजे कसं असतं की ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं किंवा काय नसतं, अतिशय शुद्ध. म्हणजे आपल्या शरीरासाठी पण खाण्यासाठी अतिशय उत्तम. म्हणजे आपण बघू शकता की ही जी करवंद आहेत ती आता तयार झाली आहेत. म्हणजे कसं आपण समजायचं की करवंद पिकायला लागली की, म्हणजे पूर्वीची जी लोकं म्हणायची की करवंद वगैरे पिकायला लागली की पावसाचा जो सीझन आहे तो जवळ आला. म्हणजे ही आता आपली करवंद पिकायला लागली आहेत, म्हणजे आता जो पावसाचा आपला सीझन आहे तो जवळ आला आहे. तर तुमच्या गावामध्ये पण अशा करवंदाच्या जाळी आहेत का? तुम्ही पण अशी करवंद वगैरे आणायला रानामध्ये गेला होतात का? तर कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.